काम करा. तर आर्थिक स्वातंत्र्य कसं असते त्यावेळेस मला समजलं. मी जबरदस्ती त्याच्यात आलो. 2011 माझं जर्नी सुरू झाली आणि 2014 मी जेव्हा हे काम करत होतो तेव्हा एक ध्यानात आला की लोकांना फायनान्शियल अवेअरनेस नाही. म्हणजे असा काही इन्सिडेंट झाला का ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की यावं? तेच इन्सिडेंट झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला शिकण्यासारखी म्हणजे सगळ्या आपल्या दर्शकांना बी ते खूप चांगलं वाटेल. एक मला आठवण आहे की मी हे काम करता वेळेस समजून घ्या एका घरी 15 दिवसापासून चक्कर मारत होतो की सर तुम्ही तुमचं इन्शुरन्स करून घ्या. कारण की इन्शुरन्सची फील्ड ही भारतामध्ये काय सर्व जगात आग्रहाची वस्तू आहे आणि कोणीच करत नाही, कोणालाच इच्छा नाही. तर त्यावेळेस काय झालं सर की त्या ज्या घरी आम्ही गेलो त्यांना खूप 15 दिवसापासून आम्ही चक्कर मारत होतो की सर तुम्ही इन्शुरन्स करून घ्या. त्यांच्या 2 जुन्या पॉलिसी सुरू होत्या. त्यांची सगळी डिटेल्स त्यांना काढून दिली आणि त्यामुळे सर तुम्ही तुमचं काहीच 5 लाख रुपयांनी तुमचं काहीच होत नाही. तर त्यांनी मला टाईम देतो करून त्यांनी मला पुढच्या रविवारी या, मला सुट्टी असते असं करून त्यांनी मला 3 हप्त्यापर्यंत टाळलं. पण आम्हाला गरज होती. आम्ही तर लगे राहू मुन्ना भाई की जसं आम्हाला काम करत राहावं लागते आणि ती फील्ड खरंच खूप कठीण आहे. आणि त्या फील्डमधून शिकण्यासाठी हे मिळते की त्या पार्टीचा 15 दिवसानंतर जेव्हा मी त्यांच्या फॉलोअप घेण्यासाठी गेलो तर त्यांची 2 दिवसापहिले डेथ झाली होती. मग सगळे त्यांचे क्लेमचे फॉर्म मी सबमिट केले. पॉलिसी ही मी नव्हती काढली पण मी सगळं त्यांना करून दिलं. आणि 5 लाख रुपयांची पॉलिसी होती. 2 मुलं आहेत. घरावर लायबिलिटी आहे. घरावर 70 लाख रुपयाचं लोन आहे. आणि हा माणूस सोडून गेल्यानंतर फक्त 5 लाखाची पॉलिसी करून गेला. 7-7.5 लाख रुपये त्याला मिळणार होते. ती मिळाली. तर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की सर तुम्ही हे 5 लाखाची पॉलिसी 25 लाख 50 लाखाची का नाही केली. कारण की त्यांना ते पैसे मिळाले होते आणि सगळे पैसे मागणारेच घरी येत होते आणि मी फक्त एकटा होतो की मी पैसे द्यायसाठी त्यांना गेलो. हालाकी ती पॉलिसी मी नाही काढली. त्यांचा जो एजंट होता तो बी तिथे आला नाही. त्यावेळेस मला एक समजलं की समाजामध्ये हे वास्तव्य खरंच खूप कठीण आहे. आजच्या जमान्यात किती लोकांची न्यूज येते की सर तो ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाला. तो 35 वर्षाचा मुलगा आहे. 2 आहेत. समृद्धी महामार्गावर त्याचा ॲक्सिडेंट झाला. असे किती न्यूजा तुम्हाला येतील. खूप साऱ्या. तर तुम्ही हे विचार करा त्याच्या मागे त्याच्या फॅमिलीचं किती बॅकग्राऊंड खराब आहे. जेव्हा हे क्लेम दिला सर आम्ही तुम्हाला म्हणजे आता मी या समाजात आपलेच लोक आहेत आणि माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना की मी जेव्हा वेल्थ मॅनेजमेंट शिकवतो तेव्हा सगळ्यांना एवढं सांगतो की वेल्थ करण्याच्या पहिले तुमचं टर्म प्लॅन करून घ्या. कारण की याचे जे नुकसान